मिरजेत AIMIM पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची आढावा बैठक संपन्न। 30 पेक्षा जास्त इच्छुकांनी केली उमेदवारी मागणी। सांगली महापालिकेवर झेंडा फडकवणार महाराष्ट्र सहसचिव शफीउल्लाह काझी। AIMIM पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सहसचिव तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शफीउल्लाह काझी यांनी सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज इच्छुक उमेदवारांची आढावा बैठक घेतली। यावेळी पश्चिम महाराष्ट्र सचिव शाहिद शेख, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूक प्रमुख हाजी शहीद अहमद पीरजादे, मोहसिन सिद्दीकी, मजहर कुरेशी, मौलाना इरशाद शेख, अरकान शेख, जमीर नदाब, हाबीज नावेद मोमीन यांच्यासह इच्छुक उमेदवार यावेळी उपस्थित होते। यावेळी MIM पक्षाचे इच्छुक असलेले उमेदवार यांना मागणी अर्ज वाटप करण्यात आले। सांगली महापालिका निवडणुकीमध्ये MIM पक्ष ताकदीने उतरणार असून असुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील यांच्याही सभा लागणार असल्याची माहिती यावेळी महाराष्ट्र राज्य सहसचिव यांनी दिली आहे। त्याचबरोबर सांगलीतून 10 ते 15 तसेच मिरज शहरातून 15 इच्छुक उमेदवारांनी MIM पक्षाकडून उमेदवारी मागणी केली आहे। महायुती व महाविकास आघाडीमधील विरोधामध्ये 3 पक्ष असून समविचारी पक्षांना घेऊन MIM ही निवडणूक लढणार आणि महापालिकेवर MIMचा झेंडा फडकवणार असल्याची माहिती यावेळी शफीउल्लाह काझी यांनी दिली आहे। मी शफीउल्लाह काझी, महाराष्ट्र सहसचिव, MIM पक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र कोऑर्डिनेटर या अनुषंगाने आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज कार्यकर्ता बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। त्यामध्ये संबोधित करण्यासाठी आलेलो आहे। संबोधित करत म्हणजे इथला आढावा या ठिकाणी असणाऱ्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून येणाऱ्या महानगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये MIM पक्ष हा किती वार्ड लढणार, किती जागा देणार या पूर्ण आढावा घेतल्यानंतर पूर्ण निवडणुकीची प्रक्रिया जाहीर करणार। आणि आज एक आश्वासन या ठिकाणी आपल्या माध्यमातून देऊ शकतो की 2017 मध्ये जे निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या यशानंतर आज बऱ्यापैकी आज वातावरण MIM पक्षाला मिरज, सांगली आणि कुपवाड या महानगरपालिका क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं असं वातावरण आहे। आमची या ठिकाणी असणारी ग्राउंडवरची जी टीम आहे अत्यंत चांगलं काम करते। पूर्ण ताकदीने MIM पक्ष हा सांगली मिरज कुपवाडच्या महानगरपालिकेमध्ये इलेक्शन लढणार, जागा लढवणार आणि MIMचा झेंडा हा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या त्या महानगरपालिकेवरती नक्कीच फडकवणार। येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला MIM पक्षाची ताकदी कळेल। या ठिकाणी निवडणुका जाहीर झाल्यानंतर पक्षाचे सुप्रीमो बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब आणि इम्तियाज जलील साहेब यांच्याही सभांचं नियोजन लावण्यात येईल। या ठिकाणच्या सर्व जनतेलाही आव्हान या माध्यमातून करू शकतो की बाबा आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये MIM पक्षाच्या आणि बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांच्या संविधानिक विचाराला प्रेरित होऊन MIM पक्षामध्ये सामील व्हावं असंही आपल्या माध्यमातून आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आतापर्यंत साधारण मिरज, सांगली आणि कुपवाड या शहरामध्ये आतापर्यंत मिरजमध्ये 15 इच्छुक फॉर्म झालेले आहेत। सांगलीच्या अनुषंगाने जर बघितलं तर टोटल आतापर्यंत 10 ते 15 त्या ठिकाणी इच्छुक फॉर्म गेलेले आहेत। अजूनही मागणी भरपूर प्रमाणामध्ये आहे। अजून 2 ते 3 दिवस, कारण निवडणुकीचा जो प्रकार याची प्रक्रिया ती जाहीर झालेली आहे। ती 15 जानेवारीला निवडणुका आहेत। 30 डिसेंबर पर्यंत आपल्याला नामनिर्देशन पत्र हे सबमिट करण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे त्या तारखेपर्यंत सुद्धा इच्छुकांची आमच्याकडे रीग लागणार आहे, हे 100% आहे। यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा मुद्दा पक्षामध्ये काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याला सर्वात प्राधान्य या ठिकाणी देण्यात येणार आहे। पॅराशूट्स असे बऱ्यापैकी आमच्या संपर्कामध्ये आहेत, परंतु न्याय MIM पक्ष ही प्रत्येक ओवैसी साहेबांची एक ध्येय धोरण आहे की प्रत्येक तरुणामध्ये एक नेता, एक नेतृत्व गुण निर्माण व्हायला पाहिजे। तुमच्यापैकी एक कुणीतरी नेता व्हायला पाहिजे। त्यामुळे MIM पक्षामध्ये प्रामुख्याने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रथम प्राधान्य देणार आणि ज्या ठिकाणी संघटन जर आपल्याला करायचं असेल तर काही पॅराशूट लोकांना पण याच्यामध्ये एंट्री देऊन इलेक्शन मजबूतीने लढणार। पूर्ण ताकदीनिशी सांगली मिरज कुपवाड या शहरामध्ये MIM पक्ष हा ताकदीने लढणार। आज MIM पक्षाचा जर आपण अलायन्सचा विद्या बघितला तर अपोजिटला 3 पार्ट्या एकत्र लढत आहेत। म्हणजे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, हे सगळे प्रमुख दावेदार असतील, प्रमुख आमचे म्हणजे विरोधक असतील। महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत, महाविकास आघाडीमध्ये महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत। त्यामुळे हे सगळेच आमचे विरोधक आहेत। यामध्ये अत्यंत अशा काही चांगल्या संघटना आहेत, ते समविचारी आहेत, त्यांच्याबरोबर आमचा अलायन्सचा काही बोलणी होत आहेत। त्या जर बोलणी झाल्या तर आमचा आम्ही तिसरा पर्याय असं म्हणू शकत नाही, पण प्रथम पर्याय म्हणून आम्ही मिरज, सांगली, कुपवाडच्या शहरामध्ये नक्कीच जाऊ। लोकल लेवलवरती महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील साहेब यांनी
त्यांची दारे ओपन ठेवलेली आहेत की तुम्ही लोकल लेवलवरती ज्या लोकांना समविचारी पक्षांना एकत्रित घेऊन महायुतीचे 4 पक्ष सोडून बाकी पक्षांबरोबर युती करण्यासंदर्भातचे ग्रीन सिग्नल दिलेले आहेत. त्यामुळं आमचे शाहिदभाई असतील, आमचे मिरजचे जे काही मौलाना साहेब मौलाना इर्शाद असतील, यांच्या अनुषंगाने ज्या काय बोलण्या होत असतील, जे समविचारी पक्ष आहेत त्यांच्याबरोबर आघाड्या करून इलेक्शन लढण्याची ताकद आहे. तसं नाही आघाडी झाली तरी स्वबळावरती एमआयएम पक्ष 100% या ठिकाणी लढणार आणि जिंकणार.